नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 जानेवारी 2025 आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बरोबर उत्तर ऑप्शन ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये फ्लेमिंगो फेस्टिवल 2025 साजरा केला जातो. तसेच आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील सुलूरपेटा या ठिकाणी फ्लेमिंगो फेस्टिवल साजरा केला जातो. दिनांक 18 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान फ्लेमिंगो फेस्टिवल साजरा केला जातो. तसेच 4 वर्षानंतर आंध्र प्रदेशमध्ये परतला आहे. तसेच फ्लेमिंगो पुलिकट तलाव आणि नेलपट्टा पक्षी अभयारण्य येथे आगमन झाले आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन. चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 25. तसेच 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. तसेच आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी रामेश्वरम राष्ट्रीय उद्यान, तसेच श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान हे आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न दुसरा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, एस जयशंकर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. माहिती पाहू. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दिनांक 20 जानेवारीला शपथविधी समाप्त होईल. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला प्रदेशातील नेत्यांची उपस्थिती दिसेल. तसेच ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या समवेत अध्यक्षपदाची शपथ घेतील. प्रश्न तिसरा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती पाहू. बीसीसीआयची स्थापना झाली आहे 1 डिसेंबर 1928. मुख्यालय आहे चर्चगेट मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. सीईओ आहेत हेमांग अमीन. तसेच बीसीसीआयचा फुल फॉर्म होतो बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. प्रश्न चौथा, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशात विकसित केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, आपल्या प्यारा भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन निर्मिती केली आहे. तसेच जगातील केवळ 4 देशाकडेच असे ट्रेन इंजिन आहेत, ते पण 500 ते 600 हॉर्स पॉवर दरम्यान असलेल्या इंजिनचे उत्पादन करतात. तर आपल्या प्यारा भारतीय देशाने जगातील सर्वाधिक शक्तिशाली म्हणजेच 1200 HP हायड्रोजन ट्रेन तयार केली आहे. तर प्रश्न 5वा, राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, 15 जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर इतर महत्त्वाचे दिवस पाहू आपण. 1 जानेवारी हा DRDO दिवस, तसेच जागतिक कुटुंब दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 6 जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिन. 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. 14 जानेवारी सशस्त्र सेना दिग्गज दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिवस. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस तसेच राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस तसेच आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न 6वा, जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत 0 कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, 2040 पर्यंत जागतिक हवामान परिषदेतून
जगातून शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रश्न 7वा, जोसेफ आऊन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, लेबनॉन या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे. तर लेबनॉन या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे बेरूत, चलन आहे लेबनीज पाऊंड, तसेच पंतप्रधान आहेत नजीब मिक्ती व राष्ट्रपती आहेत जोसेफ आऊन. प्रश्न 8वा, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी साजरा होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प साजरा होणार आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर सीतारामन यांचा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल, जिथे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर परतले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प अमृत काल थीम अंतर्गत विकसित भारतच्या विजनवर लक्ष केंद्रित करेल. प्रश्न 9वा, 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? तर बरोबर त्या मित्रांनो, ऑप्शन ए, कोलकाता हे शहर 2024च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरू हे शहर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर पुणे हे शहर आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर हैदराबाद हे सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. प्रश्न 10वा, जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेले लॉस एंजेलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? बरोबर त्या मित्रांनो, ऑप्शन बी, कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या राज्यात आहे. तसेच माहिती पाहू. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया नावाच्या राज्यामध्ये 7 जानेवारी 2025 रोजी एका अज्ञात व्यक्तीने जंगलात आग लावल्याचा दावा केला जात आहे. तसेच यामध्ये आतापर्यंत एकूण 24 पेक्षा जास्त मृत्यू झाले असे सांगितले आहे. तसेच आगीची व्याप्ती 40,000 एकरपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये 29,000 एकर क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तसेच आगीमुळे 13 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे.